मंत्री झाल्यामुळे बावनकुळेंचं पोट भरलं असेल म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान. बावनकुळेंच्या टीकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर मी बच्चू कडूंचं नाव घेतलं नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरे 6 ऑगस्टला बच्चू कडूंची भेट घेणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात भेट होणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अलमट्टीची उंची वाढवली तर सांगली कोल्हापुरात भीषण पूर येईल. अलमट्टीचा विषय केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून सोडवावा. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, सतेज पाटील यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली. 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही. कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही. मंत्रिपद जाऊ नये, धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड. आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात, सूत्रांची माहिती. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे जिल्हा परिषदेत राडा घालण्यात आलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्चीच रस्त्यावर आणली. शिक्षण अधिकारी भेटत नसल्यानंच कार्यकर्ते आक्रमक झाले. बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली. आपण येतोय त्या टायमाला हे शिक्षण अधिकाऱ्यांना यंदा ऑफिसमध्ये थांबायला वेळ नाही. निलंबन मागे घेण्याची नरेंद्र जिचकार यांची विनंती. षडयंत्र करून माझ्यावर कारवाई केली. काँग्रेस पक्षात माझी घरवापसी का होत नाही, जिचकार यांचा सवाल. यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच कायद्याचं राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आले. पुण्यातील यवतमधील राड्यावरून सामनातून सरकारवर निशाणा. पुणे जिल्हा प्रशासनाचा पॅटर्न राज्यभरात राबवणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. DPDC मार्फत होणारी कामं गुणवत्तापूर्वक पारदर्शकपणे मार्गी लावण्यासाठी एक कार्यपद्धत निश्चित. राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नाव वगळण्याची जोडण्याची मागणी नाही. बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. कबूतरखाना बंद केल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांचं पालिका आयुक्तांना पत्र. पक्षीप्रेमी, साधू संत आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेण्याची पत्रातून विनंती.